लोकनिर्धार चॅनलतर्फे आज आपण विलेपार्ल्या पूर्व इथे हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडवी शोभायात्रा असते. गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला पूर्व दिशा प्रमुख श्री निखिल पटवर्धनजी आहेत. इथे तयारी जोरात सुरू आहे. काल रात्रीपासूनच ट्रक आणि हे सगळे इथे आलेले आहेत. तर जाणून घेऊया त्यांच्याकडनं नेमकी तयारी काय काय चालली आहे. तुम्हाला पहिल्यांदा गुढीपाडव्याच्या अनेक शुभेच्छा. पार्ल्यामध्ये गेले 20 वर्ष आपण गुढीपाडव्याचं शोभायात्रेचं नियोजन करतो आहे आणि पूर्व दिशेतर्फे यंदा संघाची शताब्दी वर्ष हे आपण साजरं करतो आहे. अख्ख्या संपूर्ण स्फूर्ती यात्रेमध्ये आम्हाला जो विषय आहे तो कुटुंब प्रबोधन हा आम्हाला विषय दिलेला आहे आणि पार्ल्यात आमची हेडगेवार या मैदानावरती डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार या मैदानावरती आमची सगळी तयारी चालू आहे. तुम्ही आता बघत असाल तर हा उत्कर्ष मंडळ हे आपलं पार्ल्यातलं एक खूप नामवंत संस्था आहे आणि या संस्थेचं पण हीरक महोत्सवी वर्ष आहे. तर त्यांनासुद्धा आम्ही आज शुभेच्छा देतो आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही आज त्यांची पहिली गुढी या चित्ररथावरती आम्ही लावलेली आहे. तुम्ही बघू शकता राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जे राष्ट्रसेविका समिती ही संस्था आहे ह्या समितीचा हा ट्रक आहे आणि याला ही गुढी लावलेली आहे. असेच आमच्या या पूर्व दिशेच्या यात्रेमध्ये विवेकानंद केंद्र कन्याकुमारी ही संस्था आहे. विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, त्याच्यानंतर आमच्याकडे स्पोर्को अकॅडमी पार्ल्यात एक नामांकित फुटबॉलची अकॅडमी आहे. ती जवळजवळ 800 ते 900 प्लेयर्स त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतात ती आमच्याकडे आहे. त्याच्यानंतर आमच्या इकडे पार्ल्यामध्ये कोकणातले खेळे हे पारंपरिक खेळे जे आहेत ते आमच्याकडे कुणबी सेवा संस्था जी आहे तर ते खास वैशिष्ट्य आहे. ते कोकणातले खेळे खास इथे घेऊन येतात आणि ते पार्ल्यामध्ये सादरीकरण करतात. पालखीचं जाक्या नृत्य, शंकासूर, यंदा तर खोल्या बाजा म्हणून एक प्रकार आहे त्याचं पण ते सादरीकरण करणार आहेत. तर हनुमान रोड हनुमान मंदिर इथे ही आमची यात्रा सुरू होते आणि त्याचा शेवट गणेश चौकला हनुमान रोडवरती शेवट होतो. तर अशा पद्धतीने आमची यात्रा इथे तयारी होते. त्याची सगळी तयारी सुरू आहे. पण याच्यात वैशिष्ट्य काय आहे? मी असं ऐकलं की काही मोठी गुढी वगैरे उंच उभारली आहे किंवा असं काही आहे. तर वैशिष्ट्य सांगाल काय आहे? पूर्व दिशा ही अशा 5 दिशा आमच्याकडे आहेत. म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य. तर विविध दिशांनी आम्ही हनुमान रोड पार्लेश्वर मंदिर जवळ सगळे जमतो आणि तिथून महास्फूर्ती यात्रेचं आमचं सुरुवात होते. तशीच पार्लेश्वर मंदिराच्या समोर चौकामध्ये पार्ल्याचा जो पिनकोड आहे तो 400 म्हणजे 400057. तर या पिनकोडप्रमाणे 57 पिनकोड नंबर असल्यामुळे 57 फुटी गुढीचं आपण उभारलेली आहे आणि त्याचे काही फोटोग्राफ्स आहेत. आम्ही ती गुढी कशी उभारली त्याचे काही व्हिडिओज आहेत हे आम्ही तुम्हाला आमच्या सादरीकरणामध्ये शेअर करू. तर ती गुढी आपल्याला बघायला मिळेल, ती आपण कव्हर करावी आपल्याला विनंती. बरं, ही यात्रा आपण साधारण किती वाजता सुरू होणार आहे? म्हणजे सगळ्या आपल्याला सांगता येईल. ही यात्रा साधारण 4:30 वाजता पूर्व दिशेची यात्रा हनुमान रोडला सुरू होणार आहे आणि याचा साधारण मार्ग असा असेल की हनुमान रोडवरनं निघून आपण परांजपे बी स्कीम रोड नंबर 1 वरनं पुढे जाऊन आपण सुभाष रोडकडे आपण वळणार आहोत. सुभाष रोडवरनं आपण वर्मा टेलर, पार्ले टिळक शाळा मराठी माध्यम, वोडाफोन, तिथून आपण परत जैन मंदिर पार्लेश्वर चौकात येऊन हनुमान रोडकडे परत मार्गीक्रमण करणार आहोत. असा त्याचा मार्ग असेल. प्रत्येक दिशेचा मार्ग साधारण वेगवेगळा आहे पण महास्फूर्ती यात्रेत म्हणजे आपण हनुमान रोड पार्लेश्वरला आलो की तिथून आपण गणेश चौकापर्यंत आपली महास्फूर्ती यात्रा असेल. साधारण 4:30 ते 4:45 ही साधारण वेळ आहे. बरं, याच्यामध्ये महत्त्वाचा काही संदेश यावर्षी काही आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष झालेलीच आहेत, त्यांची जन्मशताब्दी वर्ष चालूच आहे. असा काही संदेश संघाकडून किंवा त्या संस्थांकडून इतर काही आला आहे का? तर तो काही संदेश आपण सांगाल का? संघाचे विविध आयाम आहेत. यंदा आम्हाला कुटुंब प्रबोधन आहे. तसा अनेक वेगवेगळे आयाम आहेत. जसं एक आयाम असा आहे पर्यावरणाचा संदेश देतो, एक नागरी कर्तव्यांचा संदेश देतो, असे विविध आयाम आहेत. तर याप्रमाणे लोकजागृतीसाठी आपण एकच संदेश सगळ्यांना आज आपण देतो आहे की सगळ्यांनी एक व्हा, हिंदू म्हणून एक व्हा आणि हिंदू म्हणून या यात्रेमध्ये सहभागी व्हा. आपण अनेक वर्ष ही यात्रा आपल्याला पुढे चालवत राहील. म्हणजे आपली महाराष्ट्र संस्कृती आहे ही आपण जपणं गरजेचं आहे आणि ही संस्कृती जपली तरच आपण आपल्या देशाचं
उज्ज्वल भविष्य आपल्याला पुढे दिसतं आहे ते अशाच वेगवेगळ्या गोष्टींमुळे होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की लहान मुलांचा या संपूर्ण यात्रांमध्ये सहभाग असतो. वेगवेगळ्या दिशांमध्ये काही मलखांबपटू आहेत, काही ठिकाणी आमच्या इकडे जसे संस्कार वर्ग आहेत विवेकानंद केंद्राचे, तर याच्यात वेगवेगळ्या मुलांवरती सामाजिक त्यांचे संस्कार त्यांच्यावरती होत असतात आणि याच्यामुळे आपली पुढची पिढी घडत असते. तर हे आपण आज जे करतो आहे ते पुढच्या पिढीने सतत करत राहावं, हा आमचा सगळ्यांना हा संदेश देतो आहोत आम्ही. निर्धार चॅनलतर्फे आपल्या सर्व संघटनांना, प्रमुख संघटनांना व आयोजकांना शुभेच्छा देतो आणि असंच हे प्रगती चालत राहो याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. विलेपार्ले पूर्व येथे हिंदू नववर्षाच्या त्यानिमित्ताने दरवर्षी गुढीपाडव्याची शोभायात्रा असते. या शोभायात्रामध्ये अनेक संस्था सहभागी असतात. तर आज आपण विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांचं विलेपार्ले आणि अंधेरी या शाखेच्या ज्या सहसंयोजिका आहेत त्या प्रज्ञाताई घांगुर्डे या आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा सहभाग आज आपल्या या यात्रेमध्ये काय आहे आणि त्याबद्दल माहिती द्यावी. नमस्कार. जय श्रीराम. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आपल्या हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. विवेकानंद केंद्रातर्फे आम्ही लहान मुलांचे संस्कार वर्ग घेतो की आपली पुढची पिढी ही तयार व्हावी, त्याकरता त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्याकरता प्रयत्न असतो. मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान हे आपल्या विवेकानंद केंद्राचं ध्येय आहे. तर ह्या वर्षी म्हणजे दरवर्षी आम्ही विवेकानंद केंद्राचा सहभाग हा पूर्व दिशेकडून असतो. तर ह्या वेळेला निखिल पटवर्धन हा पूर्व दिशेचा प्रमुख आहे. तर ह्या वर्षी आम्ही या शोभायात्रेमध्ये मुलांचं म्हणजे जे संस्कार वर्गामध्ये जी मुलं असतात त्यांचं सादरीकरण करणार आहोत. त्याच्यामध्ये अभिनय गीत असेल, कारण कुटुंब प्रबोधन हा पूर्व दिशेचा विषय आहे. तर त्या ह्यानी शिवाजी महाराजांचे मावळे म्हणजे असं ते जे त्यांचं कुटुंब होतं ते सादरीकरण ते अभिनय गीतातून ते सादर करतील मुलं. तसेच आपले वेगवेगळे खेळ असतात की त्यांचा आत्मविकास वाढेल, मग त्यांचं बुद्धिमत्ता वाढेल ह्यानी. तर तसे वेगवेगळे खेळ असतील आणि घोषणा जे आपल्या नेहमी असतात त्या. तर अशा घोषणा, तर अशा प्रकारे विवेकानंद केंद्राचा सहभाग पूर्व दिशेकडून आहे. किती वर्ष या रॅलीमध्ये सहभागी आहात विवेकानंद संस्था? विवेकानंद संस्था म्हणून आम्ही जेव्हा म्हणजे मला वाटतं 5-6 वर्ष तरी आहे. पण ह्याच्यामध्ये सहभागी आमचा म्हणजे सुरुवाती म्हणजे मोहन आपटे सर दादांनी जेव्हा सुरुवात केली त्याच्यापासून आम्ही पार्टिसिपंट म्हणजे जस्ट काय म्हणतात आम्ही तुम्ही सर्वांनी या ह्यानी आम्ही सहभागी होतो. पण खास करून जेव्हा विवेकानंद केंद्र ही पार्ल्यामध्ये 2012पासून सुरू झाली आणि संस्कार वर्ग आमचे जे सुरू झाले ते 2022मध्ये सुरू झालेत. तर तेव्हापासून आमच्या केंद्राचा सहभाग या यात्रेमध्ये आहे. आणि काही तुम्हाला काही संदेश वगैरे काही आठवते? कारण राष्ट्रीय स्वयंसेवक जी मुख्य ही आहे त्यांना 100 वर्ष झालेले आहेत, त्यांना शताब्दी आहेत. तर त्यांच्या तर्फेच राष्ट्रसेविका समिती किंवा इतरही संस्था आहेत तत्सम, त्यांचंही आम्ही हे संध्याकाळी कव्हर करणारच आहोत. तर आपल्याला विवेकानंद केंद्र म्हणून आणखीन काही संदेश वगैरे काही द्यावासा वाटतो का येणाऱ्या काळामध्ये? नक्कीच. स्वामी विवेकानंदांचं स्वप्न होतं की भारत हा आध्यात्मिक गुरु व्हावा. तर त्या निमित्ताने आपल्याला तोच आहे की मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान करायचं आहे. त्यामुळे आज खास आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आहे. तर मला खास तोच संदेश द्यायचा आहे की सारे येऊया एक होऊया. आपला आत्ता हा सहभाग सगळ्यांचा होणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे सारे सहभागी होऊया आणि एक होऊया. धन्यवाद. धन्यवाद ताई. लोकनिर्धार चॅनलतर्फे मी संदीप कामत, दीपा कॅमेरामन सहित धन्यवाद. लोकनिर्धार चॅनलतर्फे आपण आज आलो आहोत केशव वैराम हेडगेवार या मैदानात. इथे सुरुवातीचे ज्या रॅलीमध्ये पूर्व शाखेचे अशा इथे 5 ठिकाणाहून यात्रा निघणार आहेत आज संध्याकाळी 4:45 ते 5च्या दरम्यान. आणि या 5 ठिकाणाहून यात्रा ज्या निघतात त्यातली जी पूर्व शाखा आहे ते पहिली शाखा आहे. तर त्या पहिल्या शाखेचे इथे सजावट चालू आहे. तिथे 5 ट्रक आहेत आत्ता इथे. त्याच्यामध्ये एक उत्कर्ष मंडळाचं हिरक महोत्सवी वर्ष आहे, राष्ट्रसेविका समितीचं पण आहे आणि विवेकानंद केंद्र पूर्व आणि पश्चिम विभाग, पूर्व विभाग आणि अंधेरी विभाग असे 2 विभाग याचे असा एक ट्रक आहे इथे. त्यापैकी काही ट्रकची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे, काही ट्रकची सुरुवात होते आहे. तर निश्चित आज जोरदार हे असणार आहे. तर संध्याकाळी 4:45-5ला ही यात्रा सुरू होणार आहे. तर पाहूयात संध्याकाळी आपण तेही कव्हर करणार आहोत. तर धन्यवाद.
सर्वांचं मी स्वागत करते या रथयात्रेत. माझ्यासोबत आहेत अभिजित साम. आपण त्यांना विचारूया या रथयात्रेत, या स्फूर्ती यात्रेत सहभागी होण्यामागचा उद्देश.
सहभागी होण्याचा उद्देश म्हणजे संपूर्ण हिंदू समाज पाडव्याच्या दिवशी नववर्षात स्वागत करतो आणि आपण बघतो की गेले 23 वर्ष विलेपार्ल्यामध्ये गुढीपाडवा नवीन वर्षाची आपण स्वागत यात्रा काढतो. यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. काय तो विषय घेऊन आपण सादरीकरण करत आहोत. त्याच्यामध्ये पर्यावरण आहे, शहरी शेती आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे देखावे आहेत. तसंच गीता पठण हा विषय आहे. 5 ठिकाणाहून या फेऱ्या निघत आहेत. ही पूर्व दिशा आहे आणि ह्याच्यामध्ये विषय घेतलेले आहेत. या पिढीला तुम्ही घडवत आहात, एक उपदेश देत आहात, सगळे सहभागी होत आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे. तर कसं वाटतंय हे कितवं वर्ष? तुम्ही बघाल तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे सहभागी आहेत. तसंच रोडवरती बाजूला पण स्वागताला सगळे आलेले आहेत. मला असं वाटतं अशा प्रकारचा उत्साह आपल्या देशामध्ये अनेक जे आपण सण साजरे करतो त्याच्यातून होतो निर्माण. पण गुढीपाडव्याचं महत्व काहीतरी वेगळंच आहे. आपण आपल्या हिंदू धर्माप्रमाणे वर्षाची सुरुवात आहे त्याप्रमाणे आपण ही सुरुवात करतो. धन्यवाद साहेब, खूप छान उपदेश दिलात आणि अशी नववर्षाची सगळ्यांना शुभकामना देत तुम्हाला हे वर्ष खूप आनंद.
नमस्कार. आपण आता पार्ल्याच्या पूर्व भागामध्ये आज हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्यानिमित्त इथे शोभायात्रा दरवर्षीप्रमाणे सुरू आहे. त्याच्यापैकीच एक न्यू एज योग ही संस्था आहे. ही संस्था गेली अनेक वर्ष कार्यरत आहे व त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया. तर आपलं नाव काय? माझं नाव नितीन पत्की आणि फाउंडर प्रिन्सिपल संध्या पत्की. अच्छा, आपण दोघे पती पत्नी या योग संस्थेचे कोणी हे संस्थापक किंवा काय आपण माहिती द्याल का? हां मॅडम इथल्या संस्थापक आहेत, फाउंडर आहेत, मी पण संस्थापक आहे. त्या प्रिन्सिपल आहेत, मी CEO आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे संस्थेचा. गेली 30 वर्ष आपण संस्था चालवतोय. 550 पेक्षा जास्ती शिक्षक आहेत आणि 32,000 पेक्षा जास्ती स्टुडंट्स आहेत. दररोज 2,000 लोकांना आपण योग शिकवतो, ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या रॅलीमध्ये किंवा या शोभायात्रेमध्ये आपण किती वर्ष जोडले गेलेले आहात? हे आमचं पहिलं वर्ष याच्यामध्ये. अच्छा, पण म्हणजे आम्ही पहिले बाहेर होतो, आता यावर्षी आम्ही याच्या आतमध्ये. ओपन ट्रक. अच्छा, बरं. आणखीन काय विशेष सांगाल किंवा योग संदर्भात, किंवा आपण 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून भारतातर्फे मान्यता झालेली आहे, तर त्या संदर्भामध्ये आपण काय म्हणाल? आयुष मंत्रालयाची जेव्हा स्थापना झाली 2014 तेव्हापासून आपली संस्था त्यांच्याशी जोडलेली आहे आणि आता QCI आणखीन आयुष प्रमाणित आपली संस्था आहे. तर YCB म्हणजे योगा सर्टिफिकेशन बोर्डचे प्रमाणित आहे. त्यामुळे आपले सगळे जे शिक्षक आहेत ते YCBचे प्रमाणित आहेत आणि त्यामुळे आपल्याला इथे BMCमध्ये पण आपण 50 सेंटर चालवतो. एमपॅनल BMCमध्ये आपण 50 सेंटर चालवतो. मुख्य करून आपलं मिशन हे आहे की योग शिक्षकांना बनवणं आणि घडवणं असं आपलं थोडक्यात राष्ट्रहिताचं काम आहे. हे मोठं काम आहे. त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा आणि अभिनंदन. हे जे इथे आज जे कन्सेप्ट आहे तो कुटुंब प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे कुटुंब प्रबोधनासाठी सेवा, संकल्प, प्राणायाम असे सगळे कन्सेप्ट आहेत. त्याची प्रात्यक्षिका आपण आणि आसनांची प्रात्यक्षिका आपण इथे दाखवणार आहोत. जरूर जरूर. अजून काही सांगायचं? सर्व आहे. त्यामुळे आमच्याकडे कुटुंबातले सर्व वयोगट इथे उपस्थित आहेत. सर्व वयोगटातले आहेत. हो, आजोबा आहेत, एक आई आहे, एक लहान मुलगी आहे, एक भाऊ आहे, अशा अनेक. अच्छा, म्हणजे सर्व पिढीतले हे तरुण म्हणा, सगळे तरुणच म्हणूया, सर्व पिढीतले तरुण तरुणी आहेत. तर आणखीन काही आपल्याला संदेश उपदेश काही द्यायचा आहे का हल्लीच्या पिढीला किंवा काय? आमचा मुख्य संदेश हा आहे की कुटुंबातल्या सर्वांनी योग लाईफस्टाईल म्हणजे दररोजच्या जीवनामध्ये योग दिनचर्या आणायचा प्रयत्न करावा. कारण हे एक म्हणजे याला काही दुसरा खरं म्हणजे आता काही दुसरा पर्याय पण नाही आहे. कारण आत्ताची जी जीवनपद्धती आहे ती इतकी स्ट्रेस्ड आहे आणि म्हणजे सर्व प्रकारे आपण आपल्या मानसिक आणि शारीरिक प्रकृतीच्या बाहेर चाललो आहे, बिघडवायचा सगळे प्रयत्न चालू आहे. तर त्याच्यामध्ये योग हा एकच मार्ग दिसतो, सोल्युशन दिसतंय. त्याच्याने फिजिकल आणि मेंटल हेल्थ आपण सुधारू शकतो. बिघडवायच्या मध्ये बी काढलं तर घडवायची पण आहे. ॲब्सोल्युटली. तर बी काढायचं काम आम्ही करतो. श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभु आले
नमस्कार. आज आपण पार्ल्याच्या पूर्व भागातली गुढीपाडव्याची नववर्षाची पहिल्या दिवसाची शोभायात्रा दरवर्षीप्रमाणे करतो आहोत. आता आपण आलो आहोत विश्व हिंदू परिषदेच्या ट्रकवरती. तर किती वर्ष हे विश्व हिंदू परिषदेचं आहे आणि विश्व हिंदू परिषद म्हणून आपण काय संदेश द्याल? मला खरोखर आपलं नाव सांगा, खरंच सांगा. जय श्रीराम. मी सुनील अंधारे. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने विलेपार्ले प्रखंडाचा मी प्रखंड मंत्री म्हणून माझ्याकडे दायित्व आहे. विश्व हिंदू परिषद ह्या यात्रेमध्ये गेल्या 4 वर्षापासून आम्ही यांच्याबरोबर जोडले गेलेलो आहोत आणि आमचा संदेश असा आहे की सामंजस्य आणि समन्वयाने सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. तर त्या दृष्टीनेच आपण काम करतो आहोत. आणखी वैशिष्ट्य काय म्हणाल यावर्षीचं? आपली संघटना ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संलग्न आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 100वं वर्ष आहे. तर त्या दृष्टीने आपण काही यावर्षी काही विशेष काही आहे का? हो, विशेष म्हणजे आपण RSSच्या छत्राखाली आपण जे कार्य करतो आहोत, ज्याच्यामध्ये आपण लव जिहाद किंवा लँड जिहाद किंवा अशा प्रकारचे जे आपल्यावरती अत्याचार होत आहेत किंवा हिंदूंच्या विरोधामध्ये काही बोललं जात आहे, त्याच्यावरती आपण जरूर काम करतो आहोत. गोहत्या बंदीसाठी सुद्धा आपण काम करतो आहोत. ते व्यवस्थितपणे सुरू आहे. लोकनिर्णयातर्फे आपल्याला शुभेच्छा आणि धन्यवाद. आईलेचे गोंधळी पट्टय काय मंडळी हो आम्ही
हर्षदा. आपणा सर्वांचं लोकनिर्धार न्यूज चॅनलतर्फे मी स्वागत करते. आपण येथे मोठी यात्रा बघत आहोत आणि या यात्रेत सहभागी झाले आहेत आओ गीता शिखे च्या कार्यकर्ते आणि आपण त्यांना काही प्रश्न विचारूया. तर ताई, आपलं नाव काय? प्रतिभा सबनीस. तर प्रतिभा सबनीस आणि मी गीता परिवारात नोव्हेंबर 20 पासून जोडले गेलेले आहे. नोव्हेंबर 20 पासून गीताताई सबनीसताई या आपल्याला गीता शिकवत आहेत. विचारूया त्यांचा उद्देश काय आजच्या या सभेमध्ये, आजच्या या शोभायात्रेत तुम्ही काय उतरलात, काय उद्देश द्याल, काय संदेश द्याल? गीतेचा आमच्या स्वामीजींचं म्हणणं आहे, हर घर गीता आणि हर कर गीता. गीता पढे पढाए जीवन में लाए. असं हे सगळं जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा गीतेचा, सगळ्यांच्याकडे गीता पोहोचावी म्हणून आम्ही याच्यामध्ये उतरले. मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला हा आहे म्हणून मी आज उतरले. आणि तुम्ही आताच म्हणालात तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता, तर काय वयोगटापर्यंत गीता शिकू शकता? आणि काय लहान मुलांपासून 5 वर्षापासून 80 वर्षापर्यंत सुद्धा आमच्याकडे शिकायला लोक आहेत, ऑनलाईन शिकतात. आणि आजच्या या रॅलीमध्ये सहभागी होऊन छोट्या कोण आहे आणि मोठ्यात मोठं हे कोण आहे? रॅलीमध्ये आता सगळे साधारण 60 काय 15-20 तरी आहेत, अजून जॉईन होतील हळूहळू. तर रॅलीमध्ये साधारण 50 ते 60-70 वयापर्यंत. आणि माझं स्वतःचं वय 70 आहे. 71 वर्षांच्या सबनीसताई आहेत आणि या सगळ्यांना सगळे गीतेचे पाठ आहेत. माझे मी गीताव्रती आहे, शृंगेरीला जाऊन आलेली आहे. नंतर गीता विचक्षण पण आहे, म्हणजे विचक्षण म्हणजे श्लोकांक. आणि मूळच्या राहणाऱ्या कुठल्या? मी आता याच्यात राहते, मूळच्या राहणारी आम्ही आग्रा गावे, पण आता तिथे काही नाही आहे. कुठे राहता? विलेपार्ले. आज या खास पार्ल्याच्या आपल्या या रॅलीमध्ये आल्या आहेत आणि हेच उद्देश आहे की सर्वांनी यावं आणि गीता शिकावी. बरोबर? या माझ्या साधक आहे, आमच्या वर्गातले साधक आहे. ज्या गीता शिकतात त्यांना या साधक म्हणून उपभोगतात. या फार उत्साहाने आपल्याला उपदेश देत आहे. या सर्वांनी आणि गीता शिका. धन्यवाद.
Allah